श्रीराम समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरूंना वंदन करून आपणा सर्वांच्या हृदयस्थ परमेश्वराला मी वंदन करते. सध्या श्री गोंदवलेकर महाराज यांच्या ओवीबद्ध प्रवचनावरती जी चिंतनमाला चालू आहे त्यातील हे पुढील पुष्प आहे 30 जुलै. राम करता हे जाणून चित्ती, जगात संत ऐसे वर्तती. एका गावात एक श्रीमंत सावकार होता. खूप श्रीमंती असल्याने खरे तर त्याला कसलीच विवंचना नव्हती. तरी पण आपण सुखाला वंचित आहोत असंच त्याला वाटत राही. कोणाकडून तरी त्याला कळालं की संतांची भेट घे म्हणजे तुला हे काय चाललंय ते लक्षात येईल. मग त्याची एका साधूंची भेट होते आणि त्यांनी ती विवंचना साधूंसमोर मांडली. तो म्हणाला की माझ्याकडे 7 पिढ्यांना पुरेल इतकी संपत्ती आहे, पण चिंता आहे की 8व्या पिढीचे काय होईल. साधू म्हणाले, काळजी करू नकोस, मी तुला यातून सोडवतो. असे म्हणून एका पिशवीमध्ये किलोभर तांदूळ दिले आणि म्हणाले, डोंगरावर एक म्हातारी राहते, तिला नेऊन दे. सावकार डोंगरावर गेला. ती म्हातारी आपली छान भजनात दंग होती. तिची भावसमाधी भंगली. तिने विचारले, का आलास बाबा? सावकार म्हणाला, तांदूळ द्यायला आलो होतो. ती म्हातारी म्हणाली, का रे बाबा, मी मागितले होते का तुला? तुझ्यासमोर हात पसरले होते का? नाही ना, मग घेऊन जा. तो सावकार म्हणाला, खालच्या साधूने पाठवले म्हणून मी आलो. म्हातारी म्हणाली, जाऊन साधूला सांग, अजून 2 दिवस पुरतील एवढे तांदूळ माझ्याकडे आहेत. तरीही सावकार आपली अक्कल चालवत राहिला आणि म्हणाला, 3ऱ्या दिवसाला होतील, ठेवून घे. म्हातारी अतिशय करारीपणे म्हणाली, माझ्या 3ऱ्या दिवसाची चिंता तुलाही नको आणि त्या साधूलाही नको. 3ऱ्या दिवसाची चिंता म्हणजे माझ्या तांदळाची चिंता ज्याच्या जीवावर सर्वस्वाचा भार टाकून या निर्जन स्थळी मी राहिले आहे, त्याचे भजन करत आहे, त्याला आहे, म्हणजे त्या परमेश्वराला आहे, असं ती त्याला सांगते. तो सावकार परत साधूकडे आला आणि म्हणाला, महाराज, मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. 3ऱ्या दिवसाच्या तांदळाची चिंता न करणारी म्हातारी जेवढी सुखी आहे तेवढा मी महामूर्ख दुःखी आहे. भगवंताच्या चरणी जो सर्वस्व अर्पण करतो तो सुखी समाधानी राहतो. म्हणूनच महाराजही आपल्याला म्हणत आहेत, सर्वस्वी भावे भगवंताचे, मी माझे सोडून साचे. तर हे प्रवचन आधी आपण बघूया आणि मग परत चिंतनाकडे वळूया. 30 जुलै. राम करता हे जाणून चित्ती, जगात संत ऐसे वर्तती. जेथे मीपणाचे ठाणे, तेथे दुःखाचे साम्राज्य असणे, हा आहे नियम. म्हणून मी सांगतो राखावा नेम. सर्वस्वी भावे भगवंताचे, मी माझे सोडून साचे. बाह्य मीपणाने जरी सोडले, पण अभिमानाने वृत्ती बळावली, तेथे घाताला सुरुवात झाली. बुद्धी करावी स्थिर, नामी असावे प्रेम अनावर. राम करता हे जाणून चित्ती, जगात संत ऐसे वर्तती. साधनी सावधान जाण, हेच साधकाचे मुख्य लक्षण. बाह्य वेशाने कसाही नटला, जगाला भुलविता झाला, तरी जोवरी नाही चित्त स्थिर, कसा पावेल रघुवीर. आजवर केल्या गोष्टी फार, भल्या बुऱ्या असतील जाण, त्याचा न करावा विचार, पुढे असावे खबरदार. मानावी परस्त्री माते समान, दुसऱ्याचे न पहावे ओणेपण.
परनिंदा टाळावी, स्वतःकडे दृष्टी वळवावी. गुणांचे करावे संवर्धन, दोषांचे करावे उच्चाटन. याला एकच उपाय जाण, अखंड असावे अनुसंधान. प्रपंच न मानावा सुखाचा, तो असावा कर्तव्याचा. वृत्ती असावी स्थिर, चित्ती भजावा रघुवीर. असा करा काही नेम, जेणे जवळ येईल राम. प्रपंचाची धरिता कास, दुःखची पावे खास. प्रपंच हाच आधार, प्रपंचाविण निराधार. ऐशी होई ज्याची वृत्ती, समाधान न ये त्याचे हाती. तुम्ही सुज्ञ भाविक जाण, एवढे ऐकावे माझे वचन. दुष्टमतीची उत्पत्ती, ही दुर्जनांची संगती. भावे धरिता रघुपती, सर्व संकटे दूर जाती. वृत्ती असावी खंबीर, ज्याचा आधार रघुवीर. दुर्जनांचे जैसे मन, पाषाणास न फुटे द्रव जाण. तैसे प्रपंची इच्छी जो सुख, जे आजवर कोणास न मिळाले देख. प्रपंचाचे दुःख जाण, ते मी पण असल्याची खूण जाण. जगात वर्तावे, घरात असावे, व्यवहारात व प्रपंचात वागावे. परी न कोठे गुंतावे. फार दिवसांचा वृक्ष झाला, घरातील घडामोडी दिसती त्याला. जैसे तो न सोडी आपले स्थान, तैसे वागावे आता आपण. ज्याचे घरी रामाचा वास, तेणे न राहावे कधी उदास. सदा राखावे समाधान, मुखी भगवंताचे नाम. आता प्रेम ठेवा नामी, कृपा करील चक्रपाणी. आता करा चित्त स्थिर, हृदयी धरा रघुवीर. रामा वाचून न आणावा विचार, हाच माझा आशीर्वाद. बोधवाक्य: जेथे नाम तेथे राम, हा ठेवावा विश्वास. कृपा करील रघुनंदन. श्री महाराज आपल्याला म्हणत आहेत, जेथे मीपणाचे ठाणे, तेथे दुःखाचे साम्राज्य असणे. हा आहे नियम. सर्वस्वी भावे भगवंताचे, मी माझे सोडून साचे. खरं तर प्रत्येक जीव जन्माला येताना मायेच्या जाळ्यात सापडतो. त्याला मूळ स्वरूपाचे विस्मरण होते आणि तो स्वतःला मी देह आहे, मी परमेश्वरापासून वेगळा आहे असे समजून देह भावनेत राहतो. स्वतःला कर्ता समजून राहतो. मी करतो, अमुक अमुक मला मिळायलाच हवे, हे माझे आहे, ते माझे आहे, असे मी, मला, माझे चालू राहते. हवे नको पण चालू राहते. यातूनच चिंता, काळजी, विकार मनात जागृत होतात. मनाची शांती प्राप्त होत नाही. हा नियमच आहे असं महाराज म्हणतात. मग सुख हवे असेल, समाधान हवे असेल, तर पूर्णपणे भगवंताचे होऊन राहावे. त्यासाठी सर्वस्व भगवंताच्या चरणी अर्पण करावे. म्हणजेच मी आनंदरूप ब्रह्म आहे अशी साक्षात अनुभूती आलेल्या सत्पुरुषांच्या, सद्गुरूंच्या चरणी अर्पण व्हायला हवे. सद्गुरूंनी दिलेल्या नामस्मरणाच्या योगे राम करता आहे हे आकलन होते. जीव हळूहळू भगवंताचा होऊन राहायचा प्रयत्न करतो. प्रत्येक गोष्ट, कर्म अर्पण करायचा प्रयत्न करू लागतो. आपण बघतो की सद्गुरूंच्या चरणी आपण काही वस्तू, गोष्टी, वस्त्र वगैरे वगैरे अर्पण करतो. परंतु भगवंताला खरंच या गोष्टी लागतात का? तर नाही. त्याला जीवाचे समर्पण हवे असते. सर्वस्व अर्पण करणे हवे असते आणि तेच आपल्याला अवघड होते. श्री महाराजांच्या चरित्रातला एक प्रसंग आहे. एक जमीनदार होते. त्यांची बायको लहान वयातच वारली. एक लहान मुलगा, आई आणि ते स्वतः, असा त्यांचा परिवार होता. त्यांना वाटे की सर्व संग परित्याग करून आपण रामदासी बनावे आणि ते महाराजांसमोर हे असं बोलून दाखवायचे. महाराज म्हणायचे, हो, सर्वस्वाचा त्याग जरूर करावा, पण योग्य वेळ आल्यावर मी तुम्हाला सांगेन. पुढे त्यांच्या मुलाचे लग्न झाले. त्यांना वाटले
की आता ही संपत्ती, भांडीकुंडी, घरदार, जनावरे वगैरे सर्व महाराजांना अर्पण करावे. मुलाच्या संमतीने त्यांनी कागद तयार केला आणि सही केली. श्री महाराजांना तो कागद अर्पण केला. महाराज त्यांनी तो कागद बघितला आणि त्या मुलाला तो कागद परत देऊन टाकला. आणि मग ते म्हणाले की हे सर्व रामाचे आहे हे खरे, पण त्यासाठी कागद लागत नाही. व्यवहार करत असताना रामाची मालकी विसरू नकोस, म्हणजे मला सर्व मिळाले. त्यानंतर काही वर्षांनी ते जमीनदार खूप आजारी झाले. त्यांनी महाराजांना बोलावून घेतले. महाराज आले. त्यांनी जमीनदारांना विचारले, तुम्ही समाधानात आहात ना? त्यावर ते जमीनदार मोठ्याने रडू लागले. महाराजांनी रडण्याचे कारण विचारल्यावर ते म्हणाले, मी रामाला सर्वस्व अर्पण केले, पण तो माझा झाला नाही. बघा हा देहबुद्धी कशी फसवते ते. मी रामाला सर्वस्व अर्पण केले, पण तो माझा झाला नाही, याचे वाईट वाटते. त्यावर महाराज म्हणाले, तुम्ही भगवंताला सर्व दिले हे खरे, पण स्व मात्र दिला नाही. म्हणजे संपत्ती वगैरे दिली, पण मी दिले, भगवंत माझा होईल हे सुटले नाही. पुढे महाराज म्हणाले, स्व दिल्यावर सर्व नाही दिले तरी चालते, कारण ते आपल्या मालकीचे राहतच नाही. सर्व देऊनही स्व द्यायचा राहिला तर सर्व दिल्याचे समाधान मिळत नाही. भगवंताला स्व देणे म्हणजे मी त्याचा आहे हे जाणीव मनामध्ये ठेवणे होय. पुढे ते जमीनदार बरे झाले. त्यांनी खऱ्या अर्थाने स्व अर्पण केला, म्हणजेच हवे नको पण संपले, अहंकार लयाला गेला आणि नामस्मरणाच्या योगी हे त्यांनी सर्व साधलं आणि त्यांचा अंतकाळही उत्तमरित्या झालेला बघता येतो. आपले पण बघा असेच होते. मी भगवंतासाठी किती केले, आयुष्यभर पूजापाठ केले, तरी पण माझ्या वाट्याला दुःखच आले वगैरे वगैरे. जेव्हा सर्वस्व अर्पण करू त्यावेळी परमसुखाची निश्चित प्राप्ती होते. चिंता काळजी राहत नाही. हे महाराजांचं वचनच आहे. अहंकार रहित अवस्थाही याचमुळे प्राप्त होते. म्हणूनच महाराज म्हणतात, राम करता हे जाणून चित्ती, जगात संत ऐसे वर्तती. राम करता हे ध्यान ठेवले असता करते पण सुटते, आणि तो करतो ते माझ्या हिताचे करतो हा भाव जागृत होतो आणि ते अनुभवता येते. प्रपंच न मानावा सुखाचा, तो असावा कर्तव्याचा. प्रपंचाची धरता कास, दुःखची पावे खास. मी करता ही आपली भावना कशी निखालस चुकीची आहे हे महाराज आपल्याला दाखवून देतात. मी करता ही भावना ठेवली की फळ भोगण्याची इच्छा राहते. मनुष्याला वाटते की आपल्याला दुःख होऊ नये, आजारपण येऊ नये, तरी पण आजारपण दुःख तो टाळू शकत नाही. म्हणजेच मी करता ही आपली भावना निखालस खोटी ठरते. म्हणून राम करता म्हणा, त्याच्यावर सर्व सोपवून आनंदात राहा. इथं परत त्या म्हातारी आजीची आठवण येते. प्रपंचात आपण मी करता या भावनेत राहतो. प्रपंच माझा आहे, त्यातील माणसं माझी आहेत, त्यांनी माझं ऐकलं पाहिजे वगैरे वगैरे अनंत अपेक्षा ठेवून आपण जगत असतो, वागत असतो, आणि नंतर अपेक्षा भंगाचे दुःख भोगत राहत असतो. जसे त्या श्रीमंत सावकाराला इतके ऐश्वर असूनही 8व्या पिढीची म्हणजेच भविष्याची तसेच संपत्ती टिकेल की नाही, पुरेल की नाही अशी चिंता काळजी लागलेली होती. तशीच आपलीही अवस्था होते. म्हणूनच प्रपंचाचे स्वरूप महाराज सांगतात, प्रपंचाचे रूप उणेपणा आहे, तो पूर्ण होऊ शकत नाही. त्यात काही ना काही अपुरेपणा न्यून आहेच. पूर्ण
हा फक्त भगवंत आहे. प्रपंचात सुख मिळेल ही आपली कल्पना आहे असे महाराज म्हणतात. प्रपंचात भगवंताचे अधिष्ठान ठेवून राहावे आणि आपली कर्तव्ये पार पाडावीत. महाराज म्हणतात, आयुष्यात मीचे कर्तव्य परमेश्वर प्राप्ती हे आहे आणि देहाचे कर्तव्य देहाशी संबंधित असलेल्या प्रत्येक व्यक्तीबरोबर धर्म, नीती, न्याय, शास्त्र यांना धरून त्याप्रमाणे आचरण ठेवणे हे आहे. प्रपंचात भगवंताची स्मृती आणि कर्तव्याची जागृती ठेवायला हवी. कर्तव्य म्हणजे काय? तर कर्तव्य म्हणजे माझ्या वाट्याला जे विधिलिखित कर्म आलेलं आहे ते निरपेक्ष बुद्धीने पार पाडणे होय. आसक्ती न ठेवता पार पाडणे म्हणजे कर्तव्य करणे होय. आसक्ती, अपेक्षा यातूनच आपल्या वाट्याला दुःख येत असतं. प्रपंच हाच आधार, प्रपंचाविण निराधार, ऐसी होई ज्याची वृत्ती, समाधान न ये त्याचे हाती. मायेच्या जाळ्यात सापडलेले आपण अज्ञानापोटी हे दृश्य विश्व, हा संसार, हा प्रपंच सत्य मानतो. ह्या प्रपंचातून, व्यक्तींमधून, वस्तूंमधून मला सुख मिळेल असे आपल्याला वाटते आणि त्या सुखासाठी आपण धडपडत राहतो. परंतु खरे सुख जे सत्य आहे त्यातच असते आणि परमवस्तू म्हणजे परमात्मा एकच सत्य आहे. त्यामुळे त्याच्या स्मरणात सुख मिळू शकते. परंतु ज्याला प्रपंच हाच आधार वाटतो त्याला सुखाची प्राप्ती होत नाही. म्हणून घरात, जगात कोठेही वावरताना कोठेही गुंतू नये असे महाराज सांगतात. आता करा चित्त स्थिर, हृदयी धरा रघुवीर, रामा वाचून न आणावा विचार, हाच माझा आशीर्वाद. प्रपंच हा नित्य बदलणारा आहे, परिवर्तनशील, अशाश्वत आहे. परंतु परमात्मा मात्र सत्य, शाश्वत, सच्चिदानंद स्वरूप आहे, पूर्ण काम आहे. म्हणून त्या परमवस्तू ठायी मन चित्त स्थिर करावे, भगवंताला हृदयात स्थापन करावे. भगवंताशिवाय अन्य कशाचेही चिंतन करू नये, म्हणजेच शाश्वत सुख प्राप्त होईल असा श्री महाराज आशीर्वाद देत आहेत. या प्रपंचाचे सार अभंग रूपात केलेलं आपल्यासमोर मांडते. दुःखाचे साम्राज्य जेथे ठाण मीचे, व्हावे ईश्वराचे म्हणूनीच. अभिमान वृत्ती करी घात फार, बुद्धी होते स्थिर नामानेच. गुणसंवर्धन दोष उच्चाटन, नामानुसंधान हा उपाय. प्रपंचात सुख कोणा ना मिळाले, असता वागले मीपणाने. रामनाममुखी प्रेम ठेवा मनी, करी चक्रपाणी कृपा सदा. जेथे नाम तेथे राम, हा ठेवावा विश्वास, कृपा करील रघुनाथ खास. जानकी जीवन स्मरण जय जय राम. सद्गुरुनाथार्पणमस्तु. श्रीराम श्रीराम श्रीराम.